झालं? गाडीतलं पेट्रोल संपलंय बाईसाहेब. बाईसाहेब, विजा लखलखतायत, पाऊस येण्याची शक्यता आहे. किंवा तुम्ही अशा अवस्थेत नाही गेलात तर बरं होईल. आज नागपंचमी आहे. काहीही करून आज मला नागदेवाचं दर्शन घ्यायलाच हवं. वारुळ्याला जाऊन नागोबाला दूध पाजायलाच हवं. जन्म अन्याय दूर करून न्यायाची प्रतिस्थापना करण्यासाठी स्वतः देवी मातेनं मुलीच्या रूपात पृथ्वीवर जन्म घेतला. प्रणाम स्वामीजी. ही माझी पहिलीच मुलगी आहे. हिला आशीर्वाद द्या आणि हिचं नामकरण करा. नंदिनी, मी धन्य झाले. प्रणाम स्वामीजी. गुरुवर्य, आपण नेहमी स्थितप्रज्ञ असता, शांत असता, परंतु आता अचानक बेचैन का झाला? त्याला कारणही तसंच आहे. ज्या मुलीचं आता मी नामकरण केलं, ही मुलगी 3 जणांच्या मृत्यूला कारणीभूत होणार आहे. त्या तिघात तिच्या वडिलांचाही अंतर्भाव आहे. नंदिनी, डोळे मिटून का चालतेस? आता पडली असतीस तर काय झालं असं ठाऊक आहे? काय झालं असतं? फार फार तर माझं डोकं फुटलं असतं. फुटू दे. ठाऊक आहे? आपल्या दादीवरती रागावलीस का तू? हो, मी तुमच्यावरच रागवली आहे. दररोज तुम्ही मला उठवता आणि उठल्या बरोबर मी फक्त तुमचं तोंड बघते. आणि आज तुम्ही मला का नाही उठवलं? हे बघ बेटा, आज सकाळी सकाळीच माझ्या एका मित्राने टेलिफोन करून माझं डोकं उठवलं आणि मी जाम वैतागलो आणि मग तुला उठवायलाच विसरलो. तुम्ही तुमचं कर्तव्य विसरलात. त्याची शिक्षा काय तुम्हाला माहितीये ना?
नाही सांग बघू काय ती. ठीक आहे, कान पकडा. माझे नाही, मग कोणाचे? तुमचे. माझे? ठीक आहे, पकडले. आता उठा बशा काढा बघू. काय कशा काढू? उठा बशा काढताय की नाही? ठीक आहे बाबा, काढतो. पण मला कळत नाही, ती माझी मुलगी आहे ती माझी आई आहे? सुरू करा. 1 2 5 3 4. सकाळी सकाळी तुम्ही उठा बशा काय करता? काय करणार? शाळेत असताना मास्तराने कधी शिक्षा नाही केली, आता या मास्तरांनी बाई त्यांनी शिक्षा केली आहे म्हणून मोडलं माझं. शपथ, जरा हात दे जरा. चल नंदिनी, तू आता आंघोळ करून घे, तुला देवाची पूजा करायची. मालकीण बाई, एक तर कुठल्या तरी संन्यासाच्या सांगण्यावरून तुम्ही माझ्या मुलीचं नाव नंदिनी ठेवलं. आता तिला पूजार्च्या घराला लावून तिला काय संन्यासीने बनवण्याचा विचार आहे? आई, राजा कुठे? आता वाजलेत किती? राजा पक्का अंग्रेजी बाबू आहे, वक्तशीर. तो आता डायनिंग टेबल जवळ बसला असेल. अरे हो 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 हो, एवढ्या मोठमोठ्याने आवाज काय करतोय? ठीक 8 वाजता तुला खाणं लागतं ते माहिती आहे मला. टोपी घातलीस म्हणजे तू स्वतःला काय अंग्रेजी बाबू समजतोस? एकतर माझी सिगरेट घेतोस आणि माझ्यावरच हुकूम सोडतोस. मी हे अजिबात सहन करणार नाही. माकड कुठला? काय बाईसाहेब? देतो बाईसाहेब. बोनविटा? मी पण माकड असतो तर बरं झालं असतं. माकडा नाहीतरी हे माकडालाच द्यायचंय. तेव्हा पाणी कम दूधच देऊया. माकडासाठी एकच चमचा. गाढ मलईदार दूध माझ्यासाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 बोनविटा माझ्यासाठी. मी नंतर येऊन माझं बोनविटा पितो. हे बोनविटा प्या आणि तगडे व्हा राजा साहेब. काय बाईसाहेब? येतो बाईसाहेब. Bonvita is the secret of my energy. Hello, ticket. मम्मी मी तयार आहे. आले. करतेस तू? बघ तू ड्रायव्हर तिकडे किती वेळ झाला हॉर्न होतोय. तू लवकर तयार झाली नाहीस ना तर तू तुला बोनेट वरती बसवेल. गुड मॉर्निंग राजा. लवकर. टाटा मम्मी, टाटा पप्पा. टाटा. लक्ष्मी, नंदिनीसाठी चांगला ड्रायव्हर शोधून काढला राजा कधी खोटं बोलत नाही, पेट्रोलची चोरी करत नाही आणि रजेवर तर कधी जात नाही. रामनवमीच्या दिवशी मी देवळात गेले होते. तिथे जखमी अवस्थेत वेदनेने तळमळताना हा मला दिसला. मला त्याची दया आली. मी त्याला घरी आणलं, औषध उपचार केले. तो बरा झाला तरी आपल्या इथेच राहिला. कुणाचं राम भक्त हनुमान राजाच्या रूपानं आपल्या बरोबरच राहत असावा. तू म्हणतेस ते खरंय. चल. थांब. मी तुला नेहमी जीप चालवताना पाहतो. तुझं लायसन्स कुठे आहे? नाही तर भर फाईन.
नाही नाही, प्राणी असून सुद्धा तुला हप्ता कसा द्यायचा हे चांगलं ठाऊक आहे. पण मी हप्ता घेत नाही. जा तू जा. हॅलो रणजित. हॅलो रमेश. हाय कामिनी. हॅलो. या ना आत चला या. चावी नंबर 1. चावी नंबर 2. चावी नंबर 3. लक्ष्मी, हा, हे बघ मी जरा बाहेर जाऊन येतो. माझं जरा ऐकाल का? काय झालं? हे दोघं जण कोण आहेत? ते इथे येतात काय नेहमी आणि त्यांच्याबरोबर तुम्ही बाहेर जाता काय? त्यांच्याविषयी किंवा तुमच्या व्यवहाराविषयी तुम्ही मला काही सांगत नाही. लक्ष्मी, घराची जबाबदारी तू सांभाळते, त्यात मी नाक खुपसतो. तसंच धंद्याची जबाबदारी माझ्यावरती आहे, त्यात तू डवळाडोळ करू नये. हे? हे बघा, पुढच्या आठवड्यात शिक्षण अधिकारी इन्स्पेक्शन साठी आपल्या शाळेत येत आहेत, तेव्हा मुलांची तयारी करून घ्या. हो सर. हो ब्राउनी, प्रकाश तास घेऊन आला. ओके ब्राउनी, जा तू. नेहमीप्रमाणेच सुट्टीचा अर्ज दिसतोय. अच्छा, म्हणजे आज पौर्णिमा आहे तर. सर, मी या शाळेत आल्यापासून पाहते प्रकाश सर प्रत्येक पौर्णिमेला रजा घेतात. असं का सर? हे एक न सुटणारं कोड आहे. प्रत्येक पौर्णिमेला प्रकाशवर कोणती आपत्ती येते देव जाणे.
श्रुती, घे थोडं खाऊन घे. घे ना श्रुती. प्रकाश, या घरात येऊन तुम्हाला 6 महिने झाले. तुम्हाला किती त्रास सहन करावा लागतोय ते पाहते मी. तुमच्यासारख्या चांगल्या माणसाशी देवही एवढ्या निष्ठुरपणे का वागतो तेच मला कळत नाही. काय सांगू बाई, सगळे उपाय करून टाकले. मोठमोठ्या स्पेशलिस्ट डॉक्टरांचे उपायही श्रुतीचा आजार बरा करू शकले नाही. पुढे काय करावं तेच मला समजत नाही. डॉक्टरही उपाय करून काहीही उपयोग नाही. माझं ऐका, तिथे जवळच एक जागृत नागाचं देऊळ आहे. तिथे तुम्ही श्रुतीला घेऊन जा. काही आठवडे तिला नागाची पूजा करू दे. तोच तिला या आजारातून बरा करेल. पुरे करा तुमच्या या भाकर कथा. श्रुतीच्या या अवस्थेला नागच कारणीभूत आहे. तो नाग हिला बरा करणार. प्लीज त्या नागाचं नावही घेऊ नका माझ्या समोर. राजा, हल्ली तू फार विसरबळ होत चाललाय. भूक लागली म्हटल्यावर माझ्यासाठी तू अंड घेऊन आलास. मला अंड आवडत नाही हे तुला माहिती नाहीये का? आई, हे काय? ड्रायव्हरचा ड्रेस घातलास तेव्हा बाईसाहेबांनी ड्रायव्हरला काढून टाकलं. आता हा वेटरचा ड्रेस घालून मला इथून लागलं होतं. चल काढ तो ड्रेस. काढ दे. चल काढ दे. मी हा बेटाचा ड्रेस राजाला दिलाय. आजपासून तुझी सगळी कामं राजाच करेल. माझं काय? माझ्या हातून चूक झाली काय? तुझ्या सगळ्या चुकांची लिस्ट राजाकडे आहे. राजा, दाखवते लिस्ट. राजा दे. हनुमानाच्या सेफ्टी सारखं काय? बोर्नविटाच्या चोरीपासून तुझ्या आतापर्यंतच्या सगळ्या चुका यात आहेत. चाल चालता हो. गेट आउट. ही अशी हिटलर सारखी मिशी असून सुद्धा मी बटलर झालो. आता पुढे काय? आता पुढे काय देवा?
सामाने लवकर झोपू दे त्यांना आवर आता लढिवाळे हा खेळाचा धिंगाणा रमली आई सामाने लवकर झोपू दे तिला आवर आता लढिवाळे हा खेळाचा धिंगाणा तर चांदणी घेई ओढणी मुखचंद्रावरी रेशीम ओढणी गोष्ट सांगण्याला परी जो 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 सोनुल्या गाते अंगाई झोजविती तुझला पप्पा अन आई टकल्या मोठ्या मुश्किलीने कष्ट करून मी हा एवढा पैसा कमवते तो कोणासाठी हेमासाठी ना तिचं लग्नाचं वय झाले पण अजूनही तिचं लग्न होत नाही हेमाला कुठल्याच कला येत नाहीत त्यामुळे सगळेच तिला नाकारतात तिला साधं गाणंही येत नाही हो ना काय करू तूच सांग माझ्यासारख्या बेकार माणसाला तुम्ही नोकरीवर ठेवून उपकार केले मी तुमच्यासाठी योग्य जावई शोधून आणेन हो पण त्यापूर्वी हेमाला गाणं शिकवायला संगीत शिक्षक घेऊन ये हा आत्ता जातो आणि घेऊन येतो 10 रुपये काढ किती 10 रुपये माझ्याकडे फुटकी कवडी पण नाही बोल आता त्याचं पहिले पैसे दे पैसे दे चेंडू नाक दाबलं की बरोबर तोंड उघडत अरे अरे पळतोस काय मूर्खा दाढी अर्ध्यावरतीच टाकून पळाला अर्धी दाढी शोभून दिसेल त्याला जाऊ दे पळाला तर पळाला आपल्याला काय 10 रुपये तर मिळाले ना इंद्रायणी वा 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 सापडला हवा तसा माणूस सापडला लागली समाज तुमचं नाव काय ज्याचे तिन्ही लोकी काम नाव आहे बच्चाराम माझ्या बरोबर याल का कुठे बंगल्यावर चालेल इथे केलं काय तिथे केलं काय आपल्याला कामाशी मतलब यायला तयार आहे चला इंद्रायणी अंतरा खूप श्रीमंत दिसत आहेत चांगला हात दाखवतो म्हणजे खुश होऊन खूप पैसे देतील काय साहेब माणूस घेऊन आलोय अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हुशार दिसतोय नाव काय ज्याचे तिन्ही लोकी काम नाव आहे बच्चारा काय आवाज आहे काय रूप आहे टकल्या काय माहिती अगदी योग्य माणूस घेऊन आलाच बघ पण याच्या हातात काय सूरपेटी आहे ती असं हा
तुमचा पिढीचा धंदा आहे. तर माझा आजा नाशिकवासी, वा माझा बाप हरिहरेश्वर निवासी वा वा. आणि मी गाणगापूरचा रहिवासी. बोला मी कुणावर त्याला दाखवू? आता बोलवते. हेमा 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 मालिनी. कशाला बोलवलंस मम्मी? अहो मी पुरुषसमज होतो, ही मुलगी आहे. हे तर तुमचं परमपवित्र कार्य आहे. यात स्त्री पुरुष असा भेदभाव का करता? रेशमी मुलाय लांब सडके आयुष्यात पहिल्यांदाच पाहतोय. हेमा, यांना तुझ्या बरोबर खोलीत घेऊन जा. तुम्ही हिच्या बरोबर आज जा आणि तुमची हुशारी दाखवा. अहो सगळेजण तर मला घराच्या बाहेर बसून काम करायला सांगतात आणि तुम्ही घरात. वा केवढा हा सन्मान. हा सन्मान तुझा नाही, तुझ्या पेटीचा आहे. जोडीत काय? फळ. ओ हो हो. काय मला जेव्हा भूक लागते ना तेव्हा मी फळ टाकतो. तुम्ही टाका ना. नाही नाही, ठेवा ठेवा, तुमच्याकडे ठेवा. बेटा हेमा, यांना आतने बरं. अरे तुम्ही जमिनीवर काय बसलात? मला सवय त्याची. काय जमिनीवर बसल्याशिवाय मला काम करताच येत नाही. ए डोळा काय मारते? आल्यापासून सारखा बघतोय तुम्हाला डोळा मारते. अगं तुझं वय काय, माझं वय काय, सोबत नाही तुला हे. डोळा मारणं वाईट आहे. मारते वरती विचार. अगं डोळा मारण्याचा अर्थ माहिती नाही. डोळा मारणं म्हणजे समोरच्याला पटवणं. हल्ली ते जुनं झालं. हल्ली तर चक्क भर रस्त्यात चुंबन घेतात. चुंबन? ते काय असतं? अरे एवढी तू वाढलीस तरी तुला चुंबन म्हणजे माहिती नाही. चुंबन म्हणजे असं मलाही द्या ना एक चुंबन. चुंबन तेच नाही म्हणता. थांबा. मम्मी काय झालं बेटा? मी मागितलेलं मलाही देत नाही. देत नाही? हे टाकल्या, माझी हेमा काय मागते आणि तो तिला काय देत नाही? हेमा फळ मागते आणि तो देत नाही. असं हे भाऊ, हेमा मागते ना ते तिला देऊन टाक. अरे आई सुद्धा तेच करायला सांगते. अरे घोर काय तुम्ही मला चुंबन देणार आहात की नाही? जरा थांब थांब थांब. त्याच्यातल्या हा पचपच आवाज कसला ऐकू येतोय? अहो बाईसाहेब, हेमा फळ खाते ना त्याचा हा आवाज. असं हेमा फळ खाते त्याचा आवाज? मग काय हरकत नाही, येऊ दे येऊ दे. खा माझ्या बाळा खा. कुठे चाललात आता? आज सोमवार आहे ना, आमच्याकडे दुकान बंद असतं. मी असं करतो, दुकान उघडलं की बाकी सगळं राहिलेलं काम करून टाकतो. मम्मी माझी तयारी झाली का? हे बघ, हे देवाचे लिंबू मी देवळातून आणले. हे तुझ्या जवळच ठेव हो, म्हणजे तुला कोणाची नजर लागणार नाही. हे वेडाबाई, आपली चकुली पिकनिकला जाते, कुठे काशी रामेश्वराच्या यात्रेला जात नाहीये. हे लिंबू पाहिले ना कोणी तिच्याकडे, असतील तिला. कुठे का जाईना, मला तिची काळजी वाटणारच. हे लिंबू तिच्या जवळ असलं की मला कसलीच काळजी नाही. लक्ष्मी, आपण कॉम्प्युटरच्या जगामध्ये वावरतो आहोत. तू मात्र अजून आजीबाई सारख्या जुन्या चालीरीती सांभाळत बसलीस. तुझा मेंदू म्हणजे ना म्युझियम मध्ये ठेवण्याच्या लायकीच आहे, तिथे सांभाळला पाहिजे. जबरदस्त उशीर होतो तुला, जा पण. बाय मम्मी, बाय मम्मी. हा सांभाळ बेटा. पाहिलं, निघताना अपशकून झाला. मी नाही पाठवणार नंदिनीला पिकनिकला. जरा हळू बोल, कोणी ऐकलं तर हसेल तुला. कसला अपशकून डोक्यात घेऊन बसलेस तू? जा बेटा, जा पिकनिकला जा. येते डॅडी, येते मम्मी. टाटा. कसला अपशकून?
गाडी का थांबवली? मी नाही थांबवली, आपोआप थांबली. बघतो मी. काय रे, काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम तर नाही, पण चालूही होत नाही. कमाल आहे. मुलांना गाडीतच झोपायला सांगूया, सकाळी गाडी दुरुस्त करून निघू. डॉक्टर, डॉक्टर काय झालं माझ्या मुलीला? काय झालं डॉक्टर? रमेश, घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. भयानक स्वप्न पाहून ती घाबरली आहे आणि बेशुद्ध पडली आहे. मी इंजेक्शन दिलंय तिला, थोड्याच वेळात येईल ती शुद्धीवर. ओके. काय झालं माझ्या बाळाला? चांदणी, डॉक्टर, डॉक्टर काय झालं माझ्या मुलीला? माझं तोंड सुद्धा पाहायचं नाही म्हणते ती. रोज सकाळी उठल्यानंतर प्रथम माझा चेहरा पाहायला मागणारी माझी मुलगी आता बघा तोंड सुद्धा पाहायचं नाही म्हणते. डॉक्टर काय झालं, काय झालं खरं सांगा. शांत व्हा रमेश, शांत व्हा. भयानक स्वप्न पाहिल्यामुळे ती घाबरली आहे, त्यामुळे ती बडबडते. उद्या सकाळपर्यंत ठीक होईल ती. घाबरू नका. डोंट वरी. ओके. नागदेवता आली. मला माहिती होतं ती येणार, मला शोधत येणार. ती आली. प्रकाश, ती आली. नागदेवता आली. अगं श्रुती, भेटायला आली. श्रुती, अगं काय झालं ग श्रुती? श्रुती, काय झालं ग? या या या. नमस्कार नमस्कार. त्या दिवशी सुट्टी म्हणून काम न करताच तुम्ही निघून गेला होता. आज तरी काम करणार ना? म्हणजे काय, आज काम करूनच जाणार. अय्या, तुम्ही आला. या ना या ना. जा जा, शिकवा तिला. जा. मला थोडं पाणी लागेल. पाणी? मम्मी, हे पाणी मागतायत. ते पाणी का मागतायत? त्यांचा गळा सुकला असेल ना, म्हणून पाणी प्याले की गायला सुरुवात. अगदी बरोबर. हेमा, दे ग पाणी त्यांना. हे घ्या पाणी.
ही कैची का फाडली? कापायला. कापायला? मम्मी ते कापायचं म्हणते. कापायचं? काय कापायचं म्हणतात? आपली हेमा बडबड करते ना, हं? ही फालतू बडबड कापायचं म्हणतायत. असं असं. अगदी छान. हा. ओ भाऊसाहेब, हा. कोणाचं काही ना ऐकता हा. जास्तीत जास्त कापून टाका. आता वरून ऑर्डर आली म्हटल्यावर घाबरायचं काहीही कारण नाही. केशवाय नमः, नारायण नमः. मम्मी हे माझ्या डोक्यावर पाणी शिंपडते. पाणी का शिंपडतायते? पाणी पाणी कशाला शिंपडतायते? हा कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करताना पाणी शिंपडून पवित्र करतात ना. हा, होय होय होय. ना? हा. अहो हवा तेवढा पाणी शिंपडा. हा. शिंपडा तुम्ही. अरे वा, आता तुमच्या आई साहेबांनीच ग्रीन सिग्नल दिलाय म्हटल्यावर कामाला सुरुवात केलीच पाहिजे. कोण होती तू, काय झाली तू, कोण होती तू, काय झाली तू, अग वेडी वाया गेली तू, कोण होती तू, काय झाली तू. गाण्याच्या ऐवजी रडण्याचा आवाज ऐकू येतो. हा रडण्याचं नाही, मुखेरी राग आहे ना त्याचा आलाप आहे. बरोबर. बरं ना? हा? पाहिलं माझी हेमा किती हुशार आहे. पाहिली बच्चारामच्या बोटांची कमाल. साधा सुद्धा हेअरकट नाही, स्पेशल मॉडर्न हेअरकट आहे. दिन दा दिन दिन दा दिन दा दा दा. अरे एवढ्या लवकर काम झालं तुमचं? हे तर काहीच नाही. एकदा तर एका फटक्यात मी 10 जणांची करून टाकली होती. चला चला चला, मला माझी मजुरी द्या. मजुरी? मजुरी नाही, गुरुदक्षिणा म्हणा. गुरुदक्षिणा. गुरुदक्षिणा द्या. टाकल्या 100 रुपये दे. एका माणसाचे 100 रुपये? अरे एवढे तर मला माझ्या बाप जन्मात सुद्धा मिळाले नव्हते. वा 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 वा, एवढे मिळणार असतील तर बाईसाहेब मी तुम्हाला माझं कौशल्य दाखवू. नको नको, त्याची काही आवश्यकता नाही. मी हेमाला बोलवते, तुम्ही तिला आशीर्वाद द्या. हा? हेमा 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 मालिनी. अरे हे काय हे काय, इथे केस का कापले? अरे ही तर बच्चारामच्या बोटांची कमाल आहे. लेटेस्ट हेअर कट. काय बोलताय? तुला संगीत शिकवायला बोलावलं होतं ना? संगीत? हो हो संगीत. केस कापायला नाही. अहो संगीताचा माझा काय संबंध? मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं, माझा आजा नाशिकला केस कापायचा, माझा बाप हरिहरेश्वरला केस कापायचा आणि मी गाणगापूरला भाजरात असतो. टकल्या टकल्या हे काय? कुठेतरी काहीतरी घोटाळा झालाय. कुठेतरी नाही माझ्या डोक्यावर. अरे मूर्खा, माझ्या मुलीच्या रूपाचं बेरूप करून टाकलं. आता तिच्याशी लग्न कोण करणार? कोण करणार तिच्याशी लग्न? सांगतो बेटा. नंदिनी नंदिनी नंदिनी. नंदिनी, मी सगळीकडे तुला शोधलं. तू इथे काय करतेस बेटा? मम्मी, अगं हे माझं माहेर नाही का? माहेर? काय बोलतेस तुझे? तू तर मला सांगितलं होतं की माझा जन्म बारुळाजवळ झाला होता. मग हे माझं माहेर नाही का? चल चल. लक्ष्मी, तू खरं सांगते? अगदी खरं. अहो नंदिनी पूर्वीप्रमाणे माझ्याशी चांगलं बोलली. मला वाटतं ती पूर्ण बरी झाली आहे. या आजारातून तू लवकर सावरते. हॅलो रमेश, मी रणजित बोलतोय. एक पार्टी खरेदी करायला तयार आहे. पुढच्या आठवड्यात त्याला भेटायला हवं. ठीक आहे रमेश? रमेश रमेश काय झालं? रमेश बोलत का नाही?
लोकांनो, ऐका हो ऐका, लक्ष देऊन ऐका. आज पौर्णिमा आहे. आज सूर्यास्तानंतर कुणीही घराबाहेर पडू नका. सावधान. ही विचित्र दवंडी. तुमच्या गावात जगावेगळी बंदी का? रात्री घरातून बाहेर नाही पडायचं? तुम्ही या गावात नवीन दिसताय. गावाबाहेर शंकराचं एक प्राचीन देऊळ आहे. प्रत्येक पौर्णिमेला नागदेव नागमणी ठेवून शंकराची पूजा करतो आणि मग नागिणीशी संगम करतो. जर कोणी हे पाहिलं तर त्याच्या जीवाला धोका असतो. म्हणून हा सावधगिरीचा इशारा बाबा. चल पैसे काढ. गावात नवीन दिसतोय. कुणाकडे जायचंय तुला? मला कुणाकडे जायचं नाही. मी ग्रामपंचायतीच्या शाळेतला नवीन शिक्षक आहे. तू आणि शिक्षक? एवढं फिरायला काय झालं? मला तर स्वतःच एक विद्यार्थी वाटतोय. तू मुलांना काय शिकवणार आहेस? तू माझ्या या वयाकडे पाहू नकोस. हे जे डोकं आहे ना त्याच्याकडे बघ. मी तज्ञ शिक्षक आहे. एकदम एक्सपर्ट. आता तुम्ही जे मुलांना शिकवणार आहात ना, ती मुलं तुमचं कसं सिद्ध करतील? ते मी पाहून येईन. तू मला शाळेकडे जायचा रस्ता सांग. रस्ता? हा रस्ता शाळेकडे जातो आणि हा मुलांकडे. का? मुलं तिकडे काय करतायत? म्हणजे काय? दोन्ही प्रमाणे भाषण करतात. देवा महादेवा, शाळेत जाण्याऐवजी तू कोकरू कुठून घेऊन आलास? बाजारातून आणलंय. इंग्लिश बोलते हे. कोकरू कधी इंग्लिश बोलत का? हो, मी इंग्लिश मधून प्रश्न विचारतो, ते इंग्लिश मधून उत्तर देईल. ठीक आहे, विचार. कोकरा, एप्रिल नंतर कुठला महिना येतो रे? ऐकलं? हो, छान. आता मीही प्रश्न विचारतो. ठीक आहे, विचार. जून पूर्वी कुठला महिना येतो सांग? वा, काय इंग्लिश बोलतो? हाच आपला इंग्लिश मास्टर. तर फारच कठीण दिसतंय. आता काय करायचं? अरे देवा. एवढा कसला विचार करतोय? आज मला दूध घेऊन यायला उशीर झाला म्हणून तू दूध पित नाही. पण नेहमी तर वेळेवरच येते ना मी. हे बघ, माझं ऐक. हे दूध पी आणि तू जर दूध प्यायला नाही तर मी पाणी सुद्धा पिणार नाही. उपाशी राहील आणि मरून जाईल. जर मी मेली तर तुझ्याकडे कोण पाहणार आहे? कोण? सांग मला. आता तरी दूध पिऊन घे. पी ना थोडस. पी रे.
एस म्हणजे गाढव. डी फॉर बफेलो. बफेलो म्हणजे म्हैस. सी फॉर कॅट. कॅट म्हणजे मांजर. डी फॉर डॉग. डॉग म्हणजे कुत्रा. अरे तुम्ही बोलत का नाहीत? अरे गेलीत कुठे मुलं अचानक? अरे हो, बी फॉर बफेलो म्हटल्याबरोबर त्यांना म्हशींची आठवण झाली असेल, म्हणूनच ही म्हशी चारायला गेलीत वाटत. चांगले विद्यार्थी मिळालेत मला. हे काय सापाचा हार? शहाळी विकण्याचा धंदा सोडून तू गारुडी बनून सापाचे खेळ करतेस की काय? ते जाऊ द्या हो. तुम्ही स्वतःला काय फार मोठे शिक्षक समजता ना? कुठे गेले तुमचे विद्यार्थी? आता कोणाला शिकवणार? त्या झाडांना आणि दगडधोंड्यांना? तुमच्या डोक्यात खरंच अक्कल नाही हो. नुसतं दगडधोंडे भरल्यात. ए, तू मला चिडवू नकोस. तू माझ्या शरीरावर टीका कर, नाकावर कर, डोळ्यांवर कर, पण माझी अक्कल काढायचं काम नाही. तुला समजलं? जर एवढे अक्कलवान आहात तर माझ्या एका कोड्याचं उत्तर द्याल? अरे तू गावढळ अडाणी मुलगी माझ्यासारख्या शहरातल्या हुशार माणसाला आव्हान देतेस? ठीक आहे, विचार तुझं कोड. आणि जर माझ्या कोड्याचं उत्तर नाही देता आलं तर मी सांगेन ती शिक्षा भोगावी लागेल. ठीक आहे, ठीक आहे. त्याला पाय नाही पण तो पळतो बरा. अळका पाहू कोण? तुझं डोकं फिरलंय का? पाय नाहीत मग पळेलच कसा? हरलात ना, मला वाटलंच होतं. आता तुम्ही प्रत्यक्षच बघा, पाय नसताना कसा पळतो ते. तो बघा बघा बघा, पळतोय ना पाय नसताना. हरलो, मान्य. या गावात मला कोणी हरवू शकत नाही. कोड्यातले एक्सपर्ट आहे मी. आता तुम्ही हरलात, आता तुम्हाला शिक्षा ही करावीच लागणार. कसली शिक्षा करणार आहेस तू? तुम्ही शाळेमध्ये विद्यार्थ्यांना कान पकडून उठ्या बशा काढायला सांगता ना? हो. तसंच आता तुम्हाला पण कान पकडून उठ्या बशा काढायच्या. काय? चला फटाफट कान पकडा आणि उठा बशा काढा. चला फटाफट पकडा कान. चला. हो, पकडतो ना. काय गं मेरो? काय गं माझी कंबर? या दोघांची चांगली मैत्री जमली रे. आपल्या गुरुजींची आणि श्रुतीची मैत्री जमून द्यायला हवी, म्हणजे गुरुजी श्रुतीला शिकवतील आणि आपण म्हशी चारू. बरोबर. ब्राउनी, तुम्ही दोघांची दोस्ती जमून द्या.
होतं, पण माझ्या साडी आणि पोलक्याचा शर्ट आणि पॅन्ट मध्ये बदल कसा झाला हे आज मी पहिल्यांदा पाहते. अरे, या अंडरवेअरवर मी गावात कसा जाऊ? असं काय झालंय कपड्यांचं? तनू को मला दे पाकळ्यांचीच साडी मला
सुगंधी फुला या मिलनी घेता मिठी देन सुट्टी तुझ्या साडीला ये सखा जवळ घे ये मला ये प्रिये प्रीत दे ये मला मला एकटीला राहावेना तुझ्या विन मला करमेना प्रीतीत जवळ घेना मी राधा तुझी मोहना छेडिये प्रीतीचा दिलरुबा प्रेमला दूर का तू आता प्रीतीच्या बुलबुला मला एकट्याला राहावेना तुझ्या विन मला करमेना बहरात आता येना मग स्पर्श मला देना ये सखा जवळ घे ये मला ये प्रिये प्रीत दे ये मला एलोबिला म्हणजे प्रेम सिंगे हात आहे ॲरो आहे धरा हाताने एलोबिला म्हणजे प्रेम सिंगे हात आहे ॲरो आहे धरा हाताने एलोबिला म्हणजे प्रेम सिंगे हात आहे ॲरो आहे धरा हाताने एलोबिला म्हणजे प्रेम सिंगे हात आहे ॲरो आहे धरा हाताने कामिनी, सापाची कातडी परदेशात स्मगल करणाऱ्यांची तुझे संबंध आहे ते मला माहिती आहे. म्हणूनच मला तुम्हा दोघांची मदत हवी. तुझ्या नफ्यातला किती हिस्सा तू मला देणार आहेस? समसमान ठिकाणच्यात समान वाटणी होईल. ठीक आहे, पण या व्यवहारात तुझ्यावर विश्वास कसा ठेवायचा? हे बघा, असल्या व्यवहारात मी पूर्वी कधीही पडलो नव्हतो. मला ते आवडतही नाही. हास्यच उलटे पडले. माझ्या धंद्यात मला 25 लाखांचं नुकसान झालं आणि मी कर्जबाजारी झालो. पण माझ्या बायकोला आणि मुलीला यातलं काही सुद्धा माहिती नव्हतं. मला त्यांना सुखी करायचं. हा मणी विकून नक्कीच एवढे पैसे मिळतील की मी माझं कर्ज फेडून माझ्या कुटुंबाला सुखी करू शकेन. बस, या पलीकडे दुसरं काही नाही. त्यामुळे माझ्या कामामध्ये प्लीज मला सहकार्य करा, मला मदत करा. आपल्या सगळ्यांचा फायदा आहे. ओके? ठीक आहे रमेश, उद्या पौर्णिमा आहे, उद्याच आपण निघतोय. ओके? आज पौर्णिमेची रात्र आहे. कोणीही घराबाहेर निघणार नाही, तेव्हा तू पण बाहेर जाऊ नकोस. समजलं?
श्रीकृष्णाला आवडतं लोणी, तुझ्या नवऱ्याला आवडतात पैसे, तसं मला आवडतं अंड. अरे जीप तर इथे आहे. राजा कुठे गेला? राजा, हे काय राजा, शाळेत जायला उशीर होतोय. रोज सगळ्यात आधी तू जीप मध्ये बसून हॉर्न वाजवतोस. असं काय झालंय तुला? तू इथं का बसलायस? राजा, का तिचा रस्ता अडवतोय? जाऊ दे तिला. राजा, तिला जाऊ दे. माझ्या समोर माझ्या मुलीला घाबरायची हिंमत कशी झाली तुझी? तुला मी माझ्या पोटच्या मुलाप्रमाणे समजत होते, पण तू तर अगदी जनावरासारखंच वागलास. तू जनावर आहेस, जनावर. तू कधी माणूस होऊच नाही शकत. ठीक आहे, आजपासून नंदिनीला तू शाळेत घेऊन जाणार नाही, मीच जाईन. चल. बाईसाहेब, बच्चाराम, 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 इकडे, इकडे, इकडे या. अरे बापरे, पकडले गेलो मेलो. हो, या. अरे देवा. या इकडे. नमस्कार. नमस्कार. तो चेहरा, ते ओठ, तो त्याच्या खाली जाऊ नको. खतरनाक आहे. अरे माझं म्हणणं आहे, गळा तोच पण मंगळसूत्र नाही. कसं असेल मंगळसूत्र? राम, अरे तुझे अजून लग्न झालेले. हे मात्र तरुण आहे, सुंदर आहे, पैसेवाली आहे. हे तूच करत तिच्याशी लग्न करत. डोकं चालव राम, डोकं चालव. बच्चाराम, बच्चाराम, गप्पा का? कसला विचार करतोय? मी हेमासाठी योग्य वराचा विचार करतो. तू प्रसिद्ध मूर्तिकार आहे. मूर्तिकार म्हणजे चिन्नी हातोडीने मूर्ती घडवतो तोच ना? तो त्या मूर्तिकाराला इकडे घेऊन ये, मला आधी पाहायला हवं. चालेल. नमस्कार. नमस्कार. अगं, हे काय चाललंय तुझं? तू अशी सापासारखी नागमोडी का चालते? अगं, आमच्या शाळेत डान्स आहे ना, याची प्रॅक्टिस करते मी. हे बघ, मी नागोबाच्या देवळात जाऊन येते. मी इकडे असताना तुला नागोबाच्या देवळात जायची काय गरज आहे? काय म्हणायचं तुला? मला नाही कळलं. नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की तू इकडे जा, मी जाते देवळात. दे ती पडली माझ्याकडे. बेटा तू कुठे निघाली? देवळात. एवढाच? अच्छा, म्हणजे तुझ्या मम्मीचं खरं तुझ्यात सुद्धा उतरलं वाटतं. बोल, देव कुठे असतो? देव तर सगळीकडेच असतो. देव जर सगळीकडे असतो तर मग तुम्ही त्याला मंदिरामध्ये बंद करून का ठेवता? हे नंदिनी, कार मध्ये हवा का काढलीस तू? जर का हवा सगळीकडे असते, मग तुम्ही तुला टायर मध्ये का बंद करून ठेवता? मी तुम्हाला आपल्या देशातल्या महत्वाच्या शहरांबद्दल सांगितलं. आता तुम्ही मला तुम्हाला कोणतं शहर आवडतं ते सांगा. ओके? बरं, मला तुला कुठलं शहर आवडतं? कोल्हापूर. कोल्हापूरच का? माझ्या आजोबांचं खूप मोठं चिवड्याचं दुकान आहे. हवा तेवढा चिवडा खाते मी. म्हणी तू सांग. मला मुंबई आवडते. मुंबई पण का? इकडे अमिताभ बच्चन असतो. अच्छा नंदिनी, तुला कोणतं ठिकाण आवडतं? नागाव. ती धुळधुळ वाहणारी नदी आवडते.
नदी किनाऱ्यावरील देऊळ आवडतं आणि नागोबाचं वारुळही आवडतं. काय बोलतेस तू हे? मी तुम्हाला कोडं सांगते, त्याचं उत्तर द्याल? त्याला पाय नाही, पण तो जोरात पडतो. सांगा पाहू कोणते? त्याला पाय नाही, पण तो पडतो बरोबर. कळता पाहू कोण? हो ब्राउनी, डबा घेऊन आलास? जरी सगळं काही विसरलेली असली तरी प्राणी असून तुझं सगळं काही लक्षात आहे. प्रकाश, मिसेस शुक्ला, आज तुम्ही सुट्टीसाठी अर्ज कसा नाही केलात? सुट्टी घेण्यासारखं आज आहे तरी काय? आज पौर्णिमा आहे. हो, विसरलोच मी. आज पौर्णिमा येते. आता काय करू? ब्राउनी, तिला साखरेने बांधण्याची काही गरज नाही. मी जर का तिला असं बांधलं नाही तर तुला माहित आहे का काय होईल ते? मला सगळं माहितीये. ती वेडी होण्याचं कारणही माहितीये आणि तिला कसं बरं करायचं तेही माहितीये. मला सगळं ठाऊक आहे. शाळेत तू मला नागावबद्दल सांगितलं, मला ते कोडही विचारलं. आता तू म्हणतेस की तुला सर्व काही ठाऊक आहे. मला सत्य काय आहे ते सांग. बोल, कोण आहेस तू? कोण आहेस? मी नंदिनीच आहे. माझ्या रूपालया दीपालया शिव शंभू शिरावर धारी मला यमुना तटी खेळे कृष्ण सकामी गेंद तयाचा झेलियला
तीन वाजता मी लागे धारावया डोलावया आलो आहे सत्य तुला सांगावया आलो आहे सत्य तुला सांगावया कुणाच्या मी कंठात हार कुणाच्या मी कमरेत दोर साध तुझी येता आलो धावूनिया खून घे माझ्या रूपालया दीपालया आलो आता जाळाया पापालया आलो आता जाळाया पापालया आपल्या भक्ताला सुद्धा तू आलाच नागोबा तू आलास तेव्हा माझ्या भक्तालाच नाही तर माझी शत्रूही शोधायला आली मी नंदिनी हे तू काय बोलतेस ग ज्याने निष्ठुरपणे मला ठार केलं त्यांचा बदला घेण्यासाठी आले मी माझा मणी घेऊनच मी इथून जाणार आहे या 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 ना या मम्मी पाहिलेस का कोण आले ते कोण आले हा बोकड्याची दाढी असलेला जोकर कोण आहे मम्मी हे काही जोकर नाही आहेत मूर्तिकार आहेत बचाऱ्यांनी यांना पाठवलंय असं का नाव काय तुमचं माझं नाव अतिमारती छिन्नी सम्राट शिल्पकला प्रवीण हातोडेवाला तुकाराम भोसले हो हो एवढं लांब आहे तुमचं नाव तुमची चिन्ही तर बघूया केवढी मोठी आहे त्याचं काय तुम्ही आता सांभाळून तुम्ही म्हणत असाल तर दाखवू हो दाखवा एवढी मोठी चिन्ह आहे ना चिन्ह मला द्या ना ती चिन्ही मला ती खूप आवडली तेव्हा एकदा हातात पकडते असं झालं धर पकड आतापर्यंत किती जागा तोडलं त्यानं काय हिशोब नाही ठेवला त्याचा माझी मुलगी असामान्य आहे नशीबवान आहात तुम्ही तुम्हाला अशी मुलगी शोधूनही सापडणार नाही तिने ज्या रीतीने चिन्ही पकडली त्याच्यावर तिचा सामान्य तो दिसून येतोय माझ्या मुलीनं तुम्हाला पसंत केलं आहे पण एक अट आहे आठ कसली आठ लग्नाच्या वेळी तुम्ही मुलगी तर नाही बदलणार नाही 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 तसं नाही हा बघा फोटो पहा हे तर मूर्तीचं पोटे मला माहित आहे तुम्ही असाच पुतळा बनवून 3 दिवसांनी इथे घेऊन यायचा पुतळा पुतळा कशासाठी बनवायचा माझा नवरा किती मोठ्या मूर्तीचा रे ती लोकांना समजायला नको का साडी लावून ह्या पुरीला पटवाला आलतो खरं पण बाप जन्मात आमच्याकडे कोणी मूर्ती घडवली नाही आता राहतोय मी मुंजा असं स्वतःचीच काय बडबडते हा मी विचार करतोय ह्यो पुतळा बनवायला कंचा दगड वापरू कुठलाही दगड वापरा मित्रा तू असा चिंताग्रस्त का मणी अजून विकला गेला नाही म्हणून काळजी करायचं काही कारण नाही मणी ज्याला विकायचा आहे तो इंटरनॅशनल मिलियनेर आहे आणि या मण्यामुळेच आपल्या सगळ्यांचे प्रश्न सुटणार आहेत तेव्हा शुभ शीघ्र चला बेटा तू तर शाळेत गेली होतीस ना मग परत केव्हा आलीस येऊन बराच वेळ झाला मला पण परत का आली माझी एक वस्तू हरवली आहे ती शोधायला जिकडे ती वस्तू हरवली आहेस तिकडे शोध इकडे तुला ती कशी सापडेल नदीत पडलेली वस्तू तुम्हाला त्याच ठिकाणी सापडत नाही ती नदीच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर कुठेतरी दूरवर जाते आणि ती शोधण्यासाठी तुम्हाला त्याच जागेवर जावं लागतं ती हरवलेली वस्तू तुला सापडली का तू माझ्या टप्प्यात आली आहे
आणि लवकरच तुम्ही मिळले. बेटा आमची निघण्याची वेळ झाली आहे. होय, तुमची जाण्याची वेळ नक्कीच झाली. बरं बेटा येतो आम्ही. हं? एवढी कशाला काय करताय? मी देखील येते तुमच्या बरोबर. अगं पण तुला तुझी ती वस्तू शोधायची आहे ना? ती वस्तू शोधण्यासाठीच मी येते. काय बोलतेस तू बेटा? मला वाटलं होतं की ती वस्तू मला घरात सापडेल, पण नाही सापडली. कदाचित रस्त्यात सापडण्याची शक्यता आहे. कळलं. चला जा गाडीत बस. नंदिनी, घरी खेळण्याऐवजी तू आमच्या बरोबर का आलीस? आजपासून माझे सगळे खेळ तुमच्या बरोबरच होणार आहेत. खूपच हुशार आहेस हा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे तुझ्याकडे. काय झालं बेटा? मला खूप भीती वाटते. संगीत, तुझा भयंकर चेहरा बघून कुठले लहान मुलं पटकन घाबरेल, कळलं काय? चल तू पुढच्या सीटवर बस. चल. बरं येतो. नंदिनी, तू माझ्या शेजारी बसलीस तरी गोड पापाजी बघू. देईन, नक्की देईन, पण आत्ता नाही. पहिल्यांदा या रणजित काकांना देईन, नंतर तुम्हाला, आणि शेवटी धान्ना. रमेश, स्पीड वाढव. तो वाट पाहत असेल. वेळेवर पोहोचलो नाही तर तो निघून जाईल. बघा शेठजी घरात आहेत का? म्हणजे तुम्हाला माहित नाही शेठ वारले? काय? शेट मारले? कसं काय? सकाळी बागेत फिरायला गेले होते तेव्हा ताप चावून मेले. काही कळत नाही. जो कोणी मणी विकत घेण्याचा प्रयत्न करतो तो अचानक. तुला असं काय झालं? अति हा माणसाचा सर्वनाश करते असं आमच्या मॅडमनी सांगितलंय. आता ह्याच म्हाताऱ्याचा का पुतळा बनवायला सांगितलाय हे माझ्या डोक्यात शिरत नाही. पण ते जर का गांधी बाबा, नेहरू चाचा, शिवाजी महाराज यांचा पुतळा सांगितला असता तर कुठच्याही चौकातून पुतळा चोरून आणून दिला असता आणि त्या पोरीशी लग्न केलं. झाली ना पंचायत. आता काय करावं? पुतळा आणायचा कुठून? पोलीस माझ्या मागे लागले. मी तुला हा माणूस चक्क या फोटोतल्या पुतळ्यासारखा दिसतोय. आयडिया. हे बघ, मी तुला पोलिसांपासून वाचवेन पण तू मला मदत केली पाहिजे. कसली? तू माझ्यावर फक्त 2 दिवस बंगल्यामध्ये पुतळा बनून राहायचं. का? अरे बाबा, ती मोठी गोष्ट आहे. मी तुला केव्हा नंतर सांगेन. पण जर का तू तयार झालास मी तुला पाहिजे तेवढे पैसे देईन. पैसे नको. संध्याकाळी 6 वाजता फुल बॉटल. अरे देऊन टाकली. चला, तयार झाला. तयार झालो. सासूबाई, ओ सासूबाई. बाय. हो सासूबाई. अरे तू कशाला बोलतोय? पुतळा का बोलतो का? आज खाली आम्ही चाललो. लारवा जेव्हा परत बस बस.
करतो आपण? काय ठरलं तू? सासूबाई जावई बापू, अरे या या वा 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 वा, सांगितल्याप्रमाणे पुतळा बनवलाच देखील. पण एवढ्या कमी वेळात कसा काय बनवला? हे शब्द पोलिसामुळे शक्य झालं. पोलिसांमुळे? तेच काय, मला पोलिसांनी कमिशनरचा पुतळा बनवायला सांगितला. कैद्याचा पुतळा बनवला. कसा हाय? खूपच सुंदर आहे. मला तर मिठीच मारावीशी वाटतेय. कुणाला? नाही नाही, तुम्हाला. किती जिवंत पुतळा बनवलात तुम्ही. हा अगदी माणसासारखा दिसतोय. हो, जवळून पाहशील तर श्वासही घेताना जाणवतोय. श्वास नाही घेतला तर मी मरून जाईल. हळू हळू श्वास घेतो. माझी एक छोटी शंका आहे. तुझ्या नेहमी लघु शंकाच असतात, मोठ्या कधीच नसतात. बोल काय ते? जमाईराज, આ પૂતળું તો સફેદ છે, તો પછી વાળ કેમ કાળા છે? या पुतळ्याला जीवनपणा यावा म्हणून या माणसाचं कापलेले केस चकटवलेत. वा, तुम्हाला केस पण कापता येतात? ही तर माझी स्पेशालिटी आहे. माझा आजा नाशिक वासी, माझा बाप हरिहरेश्वर निवासी. हा, आणि तू गाणगापूर निवासी. पण मी हे कुठेतरी ऐकल्यासारखं वाटत. आजाबात नाही, माझ्या आजानं नाशिक मधल्या समध्या मूर्त्या बनवल्या. माझ्या बापानं हरिहरेश्वर मधल्या समध्या मूर्त्या बनवल्या. म्या गाणगापूरच्या समध्या गल्लीवळातल्या पुतळे बनवले. हे काय, या दगडाचा आवाज कसा नाही? आवाज कसा येईल? कसा येईल? त्याचं समजड स्वम्या चिकन मातीने बनवलेलं आहे. आणि दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. या पुतळ्याला कधी बी हात लावायचा नाही. त्याला वल्ल्या पडक्यानं पुसायचं नाही. जाईल ना. कोण बोललो? म्या बोललो. पुतळा का बोलतोय? कोण शिकलं? म्या शिकलो. खळा दाबन शेंगारी तर काय करू? आपण याला जायचं कळणार. जावई बापू, सारखे पुतळ्याकडे काय बघताय? आता म्हणलं पुतळ्यात काय कमी जास्त राहिले की नाही ते बघत होतो. चिंता करू नका, मी त्याला पोलीस संरक्षण देईन. मी पळून जाईल. कोण बोलला? कोण बोललो? म्याच बोललो. काय बोलले? जावई बापू, तुम्ही तुमचा शब्द पाळला. तुम्ही माझे जावई होण्यासाठी एकदम योग्य आहात. आता तुमच्या लग्नात कसलाच अडथळा नाही. या बाबांना दिला एकदा तिच्या हातात. काय म्हणालात? नाही, म्या म्हणलं तुमच्या पोरीचा हात माझ्या हातात. असं होय? अरे, याचं पाणी कोण प्याला? तुम्हीच नाही का प्याला सासूबाई? हो असेल. बरं, चला आपण नाश्ता करूया. नाही, तुम्ही वापरून मी आलोच. बरं, चल बेटा, सगळ्या चल. हे जार पण ए बचरा, टाइम किती झाला? टाइम अरे वाजे की सांचे सा. बाटली कुठे आहे? कसली बाटली? फुल बाटली. अरे देतो ना. नाही, आता दे. आता देतो. बस खाली. बस 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 खाली. आपल्या दोघांचं लग्न होईल, आपण एकत्र यावं ही नागदेवाची फार पूर्वीपासून इच्छा होती. आता त्याच्याच आशीर्वादानं ती पूर्ण. काय चाललंय? आज आपली पहिली रात्र आहे म्हणून मीच ब्राउनीला हे काम सांगितलंय. तेच तो करतोय. ब्राउनी, आता आम्हाला एक महत्वाचं खाजगी काम आहे. आता आम्हाला एकांत हवाय. मित्र जा बघू. श्रुती, नागावात तर तू अगदी बिनधास्त बडबडी होती. अनेकदा कोडी घालून मला हरवलंस आणि पैसे जिंकलीस. आज तू आकसून का बसलीस? अगं काय झालं?
आज मी तुझ्याशी पैज लावणार. चालेल? चालेल. आपण पैसे कसले असणार? जे मी करेन ते तू करायचं. एवढंच ना, त्यात काय? जे तुम्ही कराल ते मी करीन. तुम्ही जर गायलात तर मी पण गाईन. हो. आणि तुम्ही जर नाचलात तर मी पण नाचीन. असं? अच्छा. बार बार देखो, ये देखने की है हमारा दिल. बार बार देखो, ये देखने की. आता असं कर. आज तू हरलीस, मी जिंकलो. आता मी जे काही करीन ना त्याला अडवायचं नाही. बेटा, तू एकटी बसल्या बसल्या कसला विचार करते? मी एक योजना आखते, ती कशी पार पाडायची याचा विचार करते. कसली योजना? एक खेळ खेळायची, पण खेळायलाच कोणी नाही. पण राजा आहे ना, तू त्याच्याशी खेळ. हल्ली राजा खूप गडबड करायला लागलाय, म्हणून मी त्याच्याशी खेळायचंच बंद केलंय. अच्छा, मग माझ्या बरोबर खेळ. चल. मला तुमच्याशी खेळायला खूप आवडतं. मग सांग कुठला खेळ खेळूया आपण? आंधळी गोष्ट. ओके, बोल. आधी तुझे डोळे बांधायचे की माझे? तुम्ही तुमच्या डोळ्यांवर पट्टी बांधल्यावरच मी माझ्या मनाप्रमाणे खेळू शकेन. चला, डोळ्यांवर पट्टी बांधा. तयारच का? मी तयार आहे. तयार आहे. जरा थांब. ओके. नंदिनी, तू कुठेही लपलीस ना तरी मी तुला नक्की शोधून काढणार. ओरडा काय झालं? काय झालं? मला किती भीती वाटते. दूर करा ते. अगं, गरुडाचं चित्र आहे ते, त्याला कशाला घाबरायचं? काय दूर करा ते आधी. मला तसं तिरस्कार वाटतो. I hate it. I शांत hate हो, it. I शांत हो hate बेटा, it. शांत हो. शांत. फारच छान. प्रत्येकाला वाटतं की मी एक मुलगी आहे, पण तूच एक असा आहेस ज्याने माझ्यातल्या नागाला बरोबर ओळखलं. म्हणून मी तुझं अभिनंदन करते. एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छिते, मी रामाचा नाही रावणाचा वध करण्यासाठी झाली आहे. राजा, तू हनुमानाचा वंशज आहेस. तू नेहमी धर्म वाढवण्यासाठी आणि त्याचं रक्षण करण्यासाठी लढलास, अन्यायाचा प्रतिकार केलास. तू तुझ्या सतत विवेक बुद्धीला स्मरून मनापासून सांग, मी बदला घेऊ इच्छिते. तो काही गुन्हा आहे का? ज्याने माझा मणी घेतलाय त्यांना शिक्षा देणं चुकीचं आहे का? एका प्राणासमोर प्राणच आहे. हत्या करणाऱ्याला मृत्यूदंड देणं हीच खरी शिक्षा आहे. माझ्या या ध्येयापासून मला दूर करण्याचा, थांबवण्याचा तू का प्रयत्न करतोय? हे बघ, मी नागशक्ती आहे तर तू देवी शक्ती आहे. तुला बाजूला सारून किंवा तुझ्या शक्तीच्या वरचढ होऊन मला कुठलीही गोष्ट साध्य होणार. तेव्हा रावणाच्या तावडीतून सीतेची सुटका करण्यासाठी मदत केली होती. आता मला त्या दुष्टांच्या तावडीतून मणी मिळवण्यासाठी तरी सहाय्य कर. त्या धर्मयुद्धात विजयी होण्यासाठी मला तुझा आशीर्वाद हवा. मारुतीराया, माझ्यावर कृपा दृष्टी कर.
काही उपयोग नाही. लग्नाची तयारी करण्यासाठी मूर्तिका शहरात गेला आणि अपघातात मेला. हे देवा, अरे हा पुतळा कुठे गायब झाला? तो मूर्तिकार मेल्यामुळे पुतळा तूच कुठेतरी ठेवला असेल. किती इच्छा होती माझी तुझं सुखी कुटुंब असावं, नातवंड असावीत, त्यांच्यात आनंदात वेळ जावा, पण हे केवळ स्वप्नातच राहिलं. मम्मी, हवा पुतळा इकडे. अरे, माझ्या डोळ्यात पाणी आल्यामुळे कदाचित हा पुतळा मला दिसला नसावा. हा पुतळा बनवल्यावर मूर्तिकार मेला. हा अपशकुनी पुतळा आहे. याला बाहेर फेकून द्यायला हवा. कुठे फेकणार आहेस तू त्याला? समुद्रात. मला तर पोहता येत नाही. कोण बोललं? मम्मी, त्या मेलेल्या मूर्तिकाराचा आत्मा या पुतळ्यातून बोलला, मी नाही बाहेर फेकणार, जाऊ दे इथेच. थँक्यू. हे बघ मम्मी, आत्मा पुन्हा बोलला. हेमा, मूर्तिकार तर मेला, पण त्याचा आत्मा या पुतळ्यात आहे. तेव्हा तू या पुतळ्याशीच लग्न कर. नाही नाही, मी नाही आत्म्याशी लग्न करणार. हेमा, अरे बापरे, या गडबडीत मी रणजितची अपॉइंटमेंट विसरले. हेमा, मी जरा बाहेर जाऊन येते. अरे खड्ड्यात गेलं तुझं लग्न. पेपर तिकडेच राहिला वाटतं. तो मणी विकून परदेशात स्थायिक व्हायची तू स्वप्न पाहतेस, पण तो मणी अजून विकला जायचा आहे. मला रमेशचा संशय येतोय. रमेशचा? हा मणी विकण्यात तोच एक अडथळा आहे. या शेठचा रमेशनेच खून केलेला असेल तर? तू काही काळजी करू नकोस. अशानं मला कुणीही मूर्ख बनवू शकणार नाही. अरे, मी अशी काही आयडिया शोधीन की तो मणी माझ्या हाती लागलाच म्हणून समजा. लक्ष्मी, लक्ष्मी, हॅलो. विनाकारण कुठेही तुझ्या बायकोला शोधायची आवश्यकता नाही. ती माझ्या ताब्यात आहे. अरे मित्र, काय बोलतो तू हे? इतका मित्रा विसरून जा. जर तुला तुझी बायको जिवंत हवी असेल तर ते सांगतो तसं कर. मी कामिनी बरोबर आमच्या ताब्यात पाठवून देतो. तो मणी तिच्याकडे दे. हे बघ रणजित, मणी आपल्या तिघांचा आहे. बकवास बंद कर. मी सांगतो तसं कर. रणजित, रणजित, देवासमोर उभी आहेस. सांग, कोण आहेस तू? नंदिनी. तुझं पहिले शरीर नंदिनीच आहे, पण तुझ्यात नाशक्ती आहे. तुला तुझ्या वारुळात असायला हवं, पण तू माझ्या मुलीच्या शरीरात प्रवेश केला. का? का केलं तसं? कारण हवं ना तर ऐक. माझ्या डोक्यावरचा मणी तुझ्या पतीनं घेतलाय म्हणून. एकाला तर मी यमलोकी पाठवलेलं आहे. उरलेल्या दोघांनाही लवकरच पाठवणार आहे. लक्ष्मी, लक्ष्मी,
तू त्या हरामखोरच्या तावडीतून कशी काय सुटलीस? तू ठीक आहेस ना? तुला काय झालं नाही ना? ते जाऊ द्या. रणजित मण्याबद्दल काहीतरी बोलत होता. आधी मला सांगा, कसा हा मणी? लक्ष्मी, ती माझी खाजगी बाब आहे, त्याबद्दल तुम्हाला काय विचारू नकोस. तुम्हाला एक सांग, रणजीतच्या तावडीतून तुझी सुटका कोणी केली? नागशक्ती, जिची मी उपासना करते. हे स्वप्न होतं. देवाकडे काय मागतेस? तुझ्या नवऱ्याचं रक्षण कर म्हणून? देव त्याला कधी क्षमा करणार नाही. मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र राहू देणार नाही.
हे मंगळसूत्र बाकी तुझलं बोलला थोडं हे मंगळसूत्र झालं आहे ते आता पापाचं सत्र आई झालं आहे ते आता पापाचं सत्र मी अनेक वेळा तुझी विनवणी केली पण तू माझं कधी समजून घेतलं नाही. माझ्या नवऱ्याला मारण्याचा अभ्यास तू सोडू शकला नाहीस का? निरपराध माणसाला मारलं तर ती हत्या होते पण एखाद्या दुसऱ्याला मारलं तर तो संहार होतो. जसा पायाला काटा टोचला त्या टचकन डोळ्यात पाणी येतं तसं माझ्या नवऱ्याला जर का तू मारलं तर मला किती दुःख होईल. यात माझं काही एक दोष नाही मग मला ही शिक्षा का? ते तुझं तर भाग्य तुझ्या आयुष्याची दोरी बळकट आहे पण तुझ्या मंगळसूत्राची दोरी फारच कमकुवत आहे. ह्यात काही एक बदल करता येणार नाही. तुझा निर्णय अटळच आहे. तू माझ्या नवऱ्याला मारशील पण मी तर मनापासून तुझी भक्ती केली आहे. तू मला एक वचन दे. सांग तुझी इच्छा सांग मी ती पूर्ण करेन. पण ती वचन तू पाळशील ना? मला जिभा जरी दोन असल्या तरी माझी वाणी एकच आहे. बोल काय हवं ते माग. प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की तिला सवाष्ण मरण जावं. हेच मागते मी. हे तू काय मागतेस? जोपर्यंत माझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे तोपर्यंत तू माझ्या नवऱ्याला मारणार नाही. दे मला वचन. मला वचन. अच्छा सती सावित्री सारखं मला शब्दात पकडलं तर ठीक आहे. जोपर्यंत तुझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे तोपर्यंत मी तुझ्या नवऱ्याला मारणार नाही. दिलं वचन. एवढं मी तुला वचन दिलं आता तूही मला एक वचन दे. वचन हवं तुला? काही झालं तरी मी कोण आहे याविषयी तू तुझ्या नवऱ्याला काहीच सांगायचं नाही. दे वचन. ठीक आहे मी माझ्या नवऱ्याला तुझ्याविषयी काही सांगणार नाही. दिलं वचन. ये बच्चाराम तुला बातमी कळली का? तुझ्या मूर्तिकाराला पाठवलं होतं तो अपघातात मेला. हा बघ पेपर. नशीबच फुटकं म्हणायचं. खोटं नाव धारण केलं तर नेमका त्याच नावाचा माणूस मारावा. नाही काही झालं तरी मी हेमाशी लग्न करणार. बच्चाराम तू करतोस? ते तुमचे लहान भाऊ होते. बऱ्याचशा आधी मी त्याला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो होतो. शेवटचा हात येण्यापूर्वी त्याने मला इच्छा सांगितली की त्यांची शेवटची इच्छा काय होती? आपण ती पूर्ण करायचा प्रयत्न करू. मला माहितीये माझ्या जाण्यानं तिला दुःख होईल तेव्हा हेमाशी मी लग्न करावं अशी त्याची इच्छा होती. त्यांची शेवटची इच्छा मी पूर्ण करीन. मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. माझी मुलगी तुझ्याशी लग्न करायला तयार झाली आहे ना त्याला माझी संमती आहे बच्चाराम. ते खड्ड्यात गेलं लग्न. तुला माहित आहे तुझ्या लहान भावाचा आत्मा या पुतळ्यात वावरतोय. ते मला बरोबर माहिती. आमच्या लग्नाचा मुहूर्त केव्हाचा धरायचा? लवकरच मला खूप पैसे मिळणार आहेत. ते मिळाले की ताबडतोब तुमचं लग्न लावून देते. हा बच्चाराम वाजले किती? संध्याकाळचे 6. माझी बोल वाटल.
बाबा तिथं बस ना तो. अरे हट. बस. बाय बाय. अरे तू कुठून मिळवलास? मला हवा होता म्हणून मी विकत घेतला. पूर्वी मी खूप चांगला बाजा वाजवतो, नेहमी माझ्या खिशात ठेवायचो. असं पण मी तर तुम्हाला वाजवताना कधीच बघितलेलं नाहीये. त्यात काय, आत्ता वाजवतो, दे बघू. आम्ही तू मला इकडे कुठे घेऊन आली? पार्टी कुठे? पार्टी? तुला काय वाटलं मी तुला इथे जेवण्यासाठी बोलवलंय? चुपचाप तू मणी मला दे, नाहीतर मी तुला ठार करीन. माझ्या प्राणापलीकडे मी मण्याचं रक्षण केलंय. आता जीव गेला तरी या मणी मी तुला देणार नाही. अच्छा, मणी तुला एवढं महत्वाचं आहे? मग तिचं काय? बघ लक्ष्मी, बोल, तुला ती हवी आहे ते नको? थांब थांब, मी तुला मणी देतो. लवकर.
मंगळसूत्र आहे तोपर्यंत मी तुझ्या नवऱ्याला मारणार नाही. दिलं वचन. आतापर्यंत मी तुला दिलेलं वचन पाळलं, पण आता मंगळसूत्र तुझ्या गळ्यात नाहीये तर माझ्या हातात आहे. आज मी तुझ्या नवऱ्याला तुझ्या समोरच मारून टाकणार आहे. बेटा नंदिनी माझ्या नवऱ्याला मारू नको. नको नंदिनी, नको नको नंदिनी. नंदिनी माझ्या नवऱ्याला मारू नको. नंदिनी याला जीव दान दे. लवकर बांधा, तिला मारणाऱ्यांना ठार करू तो बदला घेतला. फक्त त्यांच्या सोबत होता, ह्याने तुला मारलं नाही. नागदेवा त्याला क्षमा कर. नागदेवा माझं कर्ज फेडण्यासाठी अजाणतेपणे माझ्यातून मोठी चूक झाली. माझ्या चुकीची शिक्षा सुद्धा मला मिळाली. मी माझी चूक सुधारतो. मला माफ कर, माझ्यावर दया कर, मला माफ कर. माफ कर मला. डॅडी बेटा डॅडी